नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज होता रविवार आणि मला थोडा कंटाळा येत होता. तर मी इथं मटर पुलावची रेसिपी करायला घेतली. तर इथे मी 15 ते 20 मिनटं बासमती तांदूळाला पहिले स्वच्छ धुवून त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवला. त्यानंतर भाज्या कट करून घेतल्या. याच्यात तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही भाज्या टाकू शकता तुमच्या चॉईसनुसार. इथे माझ्याकडे फ्लावर होता, त्याच्याप्रमाणे वाटाणे होते आणि बटाटा होता. हे मी कापून घेतलं आणि हिरवी मिरची, लसूण, तसेच कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला पण बारीक चिरून घेतला. आता एका कुकरमध्ये मी तेल घेतलं, त्याच्यात बेसिक खडे मसाले, लवंग, काळी मिरी, चक्री फूल असं टाकलं. त्यानंतर थोडं लसूण टाकला चिरलेला. आता हिरवी मिरची टाकली आणि मी याला थोडं मिक्स करून घेणार आहे. तसंच थोडे 5 ते 7 मिरे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर बनवून घेतली होती. ती पण मी शेवटी टाकणार आहे. त्याच्यामुळे एक टेस्ट एन्हान्स होणार आहे आणि एक टेस्टी असा मटर पुलाव तयार होणार आहे. तर इथे तुम्ही गाजर असेल तर गाजर पण टाकू शकता. माझ्याकडे गाजर आणि सिमला मिरची नव्हती म्हणून मी ते काही टाकलं नाही. जे आपल्याकडे साहित्य अवेलेबल असेल त्याच्यात पण होऊ शकतं. तर इथे बघू शकताय तुम्ही छान असं सॉटे झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी भाजी ॲड करणार आहे. बटाटा, फ्लावर आणि वाटाणे यांना थोडे शिजू देणार आहे. थोडं मीठ टाकून शिजू देणार आहे. त्याच्यानंतर याच्यात मी टाकलेलं आहे प्रिव्हियसली सोक केलेले राईस आणि आपल्याला आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण ऑलरेडी हे सोक आहे त्याच्यामुळे थोडं पाण्याचा वापर जपून करायचा इथे. आणि थोडं मीठ घालून तसेच ते काळी मिरी पावडर टाकून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून मी याला 1, 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. अतिशय छान असा खमंग वास इथे येतोय. इथे मी कोथिंबीर ॲड केलेलं आहे आणि याचं झाकण लावून घेतलेलं आहे. आता 3 शिट्ट्यानंतर उकळी आलेली आहे. 3 शिट्ट्यानंतर आता पुलाव रेडी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू